श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, बाळा, जीवनामधील प्रत्येक दिवस हा एकसारखा नसतो. प्रत्येक दिवस हा आज असा आहे तसाच उद्या असेल असा नसतो. प्रत्येक दिवस आपल्याला वेगवेगळं काही ना काहीतरी शिकवत असतं, सांगत असतं. प्रत्येक दिवसातून आपल्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही अनुभव भेटतात, पाहायला मिळतात. त्यामुळे कोणत्याही दिवसाला दोष देत बसू नकोस. लक्षात ठेव, आज तुझा चांगला दिवस आहे तर उद्या तुझा वाईट दिवस असू शकतो. उद्या तुझा वाईट दिवस असला तर परवा पुन्हा चांगला दिवस येऊ शकतो. यालाच तर जीवन म्हणतात. जीवन असेच बदलत असते. त्यामुळे कोणत्याही दिवसाला वाईट किंवा चांगले समजून नाराज होऊ नकोस. प्रत्येक दिवसातून काही ना काहीतरी चांगले, आपल्यासाठी फायदेशीर असं काहीतरी असतेच. ते शिकता आलं पाहिजे. तुला ते ओळखता आलं पाहिजे. लक्षात ठेव, प्रत्येक चांगला दिवस आणि वाईट दिवस दोन्ही आपल्याला काही ना काहीतरी शिकवतच असतात. आपल्याला फक्त ते कळले पाहिजे. आपण त्यातनं काय घेता येईल, चांगले आपल्यासाठी काय आहे हे आपल्याला समजले पाहिजे. लक्षात ठेव, जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळेल अशी नाही. काही गोष्टी तुम्हाला सहज भेटून जातील, तर काही गोष्टींसाठी तुम्हाला कष्ट करावे लागतील. लक्षात ठेवा, तुम्हाला जर का एखादी गोष्ट हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रामाणिक प्रयत्न हे करावेच लागतील. सहज अशी कोणतीच गोष्ट जीवनामध्ये भेटत नाही. त्यामुळे नेहमी लक्षात ठेव, जीवनामध्ये तुला काही जरी हवे असले तरी त्यासाठी तुला संघर्ष हा करावाच लागतो. देवासुद्धा तुझं ते संघर्षच पाहायचे असते. देवसुद्धा तुझी परीक्षाच घेत असतो. देवाने जर का तुला सहज पाहिजे ती गोष्ट दिली तर तुला त्याची किंमत राहणार नाही. त्यामुळे तुला प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष हा करावाच लागतो. लक्षात ठेव, आपल्याला प्रत्येक दिवस आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट आपल्या मनाला हवी तशी घडणार नाही. कधी गोष्टी तुझ्या मनासारख्या घडतील, तर कधी तुझ्या मनाच्या विपरीत गोष्टी घडतील. लक्षात ठेव, मनाच्या विपरीत गोष्ट घडली म्हणून तू नाराज होऊ नकोस. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, देवसुद्धा तुला जे हवं आहे ते देण्यापेक्षा तुझ्यासाठी काय उपयुक्त आहे, तुझ्यासाठी काय महत्त्वाचे आहे ते देत असतो. देवाला तुला सर्व काही चांगलेच द्यायचे असते. त्यासाठीच देवसुद्धा प्रयत्न करत असतो. पण तो एक ठराविक वेळेची वाट पाहत असतो. लक्षात ठेव, वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा जास्त कोणालाही काही भेटत नाही. तुला तुझ्या नशिबाचं भेटणार. तुझ्या एका ठराविक वेळेमध्ये तुला ते भेटणारच आहे. पण ती वेळ तुझी येईपर्यंत तुला शांत राहायला पाहिजे. तुला धीर धरून राहायला जमलं पाहिजे. लक्षात ठेव, प्रत्येकाची वेळ ही येतच असते. कदाचित आत्ता तुला संकट आणि सर्व तुला स्ट्रगल वाटत असेल, पण जेव्हा तुझी वेळ येईल तेव्हा तुला हवी ती प्रत्येक गोष्ट ही भेटणार आहे. त्यामुळे जीवनातील प्रत्येक गोष्टीवरती नाराज होऊ नकोस. तुला जे हवं आहे त्यापेक्षा तुझ्यासाठी जे काही महत्त्वाचं आहे, जे काही उपयुक्त आहे ते तुला नक्कीच भेटेल. फक्त तुला ते कळले पाहिजे. तुला तेवढा गोष्ट भेटेपर्यंत तुला दम धरता आला पाहिजे. लक्षात ठेव, मनामध्ये कोणतीही शंका ठेवू नकोस. तुझ्यासाठी सर्व काही हे चांगलेच होणार आहे. तुझ्यासाठी सर्व काही चांगलेच लिहिलेलं आहे. फक्त ते तुला भेटण्यासाठी एक ठराविक वेळ जाण्याची गरज आहे. तो वेळ येईपर्यंत वाट बघ. एकदा का ती वेळ गेली, एकदा का ती वेळ आली तर तुला ती गोष्ट नक्कीच भेटेल. स्वामी सांगतात, आपल्या मनामध्ये कोणाविषयी आकस ठेवू नकात, कोणाविषयी द्वेष ठेवू नकात. लक्षात ठेवा, तुमच्या मनामध्ये तुमच्या शत्रूचाही विषयी चांगली आणि आदराचीच भावना असली पाहिजे. त्याचे नीटच झाले पाहिजे ही भावना तुमच्या मनामध्ये असली पाहिजे. लक्षात ठेवा, तुम्ही इतरांविषयी जसा विचार करता तुमच्याविषयी अगदी तसेच घडते. आपण जर का एखाद्याचा वाईट विचार केला तर आपल्या बाबतीतही अगदी वाईटच घडतं. आणि तुम्ही जर का एकाच्या बाबतीत चांगला विचार केला तर आपल्यासोबतही चांगलंच घडतं. नेहमी लक्षात ठेव, आयुष्य म्हणलं की ह्या गोष्टी आल्याच. दुःख सुख हा आपल्या जीवनाचाच भाग आहे. आपल्यात कधी आज सुख असेल तर उद्या दुःख असू शकतं. हा जीवनाचाच भाग आहे.
कोणताही व्यक्ती या जगामध्ये असा नाही आहे की त्याच्या आयुष्यामध्ये फक्त सुखच आहे आणि दुःख नाही, आणि असाही व्यक्ती कोणी नाही आहे की त्याच्या आयुष्यामध्ये फक्त दुःखच आहे, सुख नाही आहे. प्रत्येकाला सुख आणि दुःख हे या गोष्टी समसमान भेटत असतात. फक्त काहींना सुख लवकर भेटते तर काहींना सुख भेटण्यासाठी टाईम जावा लागतो. पण प्रत्येकाच्या वाटेचं सुख त्याला हे भेटतच असतं आणि प्रत्येकाच्या वाटेचं दुःख त्याला ते भोगावंच लागतं. लक्षात ठेव, सुख आणि दुःख या दोन्ही आपल्या जीवनाचा भाग आहे. त्याच्यामध्ये कोणाचीही सुटका नाही आहे. लक्षात ठेव, आयुष्यामध्ये वेळेला खूप महत्त्व आहे. जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट ही त्याच्या ठराविक वेळेवरतीच कर. कदाचित तुला आत्ता वाटत असेल की माझ्याकडे वेळ आहे म्हणून मी निवांत बसतो, आराम करतो, पण नाही. लक्षात ठेव, वेळ ही कोणासाठीही थांबत नाही. वेळ खूप मौल्यवान आहे. त्यात तुला जाणवणार नाही, पण भविष्यात त्या वेळेचे मूल्य तुला नक्कीच कळेल. त्यामुळे नेहमी लक्षात ठेव, वेळेला खूप महत्त्व दे. प्रत्येक गोष्ट तिच्या ठरलेल्या वेळेनुसारच कर. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे व्यक्तीला वेळेची किंमत नाही आहे, कदर नाही आहे, त्या व्यक्तीच्या सहवासात तू राहू नकोस. ते व्यक्ती स्वतः त्यांची वेळ पाळणार नाहीत आणि तुलाही तुझ्या गोष्टी तर तुझ्या ठरलेल्या वेळेत करून देणार नाहीत. त्यामुळे हे गोष्ट नेहमी लक्षात ठेव, वेळेला आयुष्यात महत्त्व दे. ज्या व्यक्तीला तुझ्या वेळेची कदर नाही आहे, तुझ्या वेळेची त्यांना काही घेणं देणं नाही आहे, ते फक्त तुला वाट बघायला लावतात, अशा व्यक्तींपासून दूर राहा. अशा व्यक्तींना तुझ्या आसपासही भटकू देऊ नकोस. अशा व्यक्ती तुझी प्रगती अडवण्यामध्ये, तुझी प्रगती होण्यामध्ये अडथळा बनवू शकतात. त्यामुळे अशा व्यक्तींपासून नेहमी दूर राहा. स्वामी सांगतात, जीवनामध्ये काही न करते तरी चालेल, पण आपल्या आईवडिलांना कधीही अंतर देऊ नकात. जीवनामध्ये 2 घास तुम्ही कमी खावा पण सुखाचे खावा. आपल्या आईवडिलांना आयुष्यात कधीही अंतर देऊ नकात. लक्षात ठेवा, जीवनामध्ये असे 2च व्यक्ती आहेत की तुम्हाला निस्वार्थ प्रेम करत असतात. एक म्हणजे तुमची आई आणि दुसरे म्हणजे तुमचे वडील. त्यांना तुमच्याकडून कसल्याही अपेक्षा नसते, त्यांना तुमच्याकडून कोणताही फायदा नसतो. तरीही ते प्रार्थना करत असतात की तुमचे सर्व काही हे चांगलेच व्हावे. तुमच्या चांगल्यासाठीच ते देवापाशी प्रार्थना करत असतात. तुम्हाला ते चांगले आशीर्वाद देत असतात. त्यामुळे आईवडिलांना कधीही दुखवू नकात. आईवडिलांना अंतर देऊ नकात. आईवडिलांच्या उलट सोबत राहा, त्यांचा आधार बना. त्यांना काय हवे नको हे सर्व तुम्ही पहा. लक्षात ठेवा, तुम्ही जसे आईवडिलांची सेवा केली म्हणजे तुम्ही देवाची सेवा केली. आईवडील हे आपल्याला देवाप्रमाणे असतात. जेवढी जास्त तुम्ही आईवडिलांची सेवा करचाल तेवढे जास्त देवाची सेवा केल्यासारखे होईल. लक्षात ठेवा, जगात सर्वश्रेष्ठ कोण असेल तर ते आईवडील आहेत. आईवडिलांकडनं तुम्हाला कोणतीही अपेक्षा नसते, त्यांना फक्त तुमचे प्रेम आणि आपुलकी हवे असते. त्यामुळे नेहमी गोष्ट लक्षात ठेवा, परिस्थिती कशीही असू द्यात, आईवडिलांची साथ कधीही सोडू नकात. आईवडिलांना नेहमी सोबत ठेवा. आयुष्य म्हणलं की उतार चढाव हे येतातच. हे दोन्ही जीवनाचे आपले भाग असतात. पण याला समजून तुम्ही लांब पळून जाऊ नकात. संकटांना घाबरू नकात. याउलट संकटांना तुम्ही सामोरे जावा. भक्कमपणे त्याला खंबीरपणे सामोरे जावा. आयुष्यात नक्कीच तुम्ही प्रगती करचाल. श्री स्वामी समर्थ.